नमस्कार, मी विजय शिरसाट पाटील भटकंती या ओनली मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला रायगड जिल्ह्यातल्या तालुका गुहागर श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन करणार आहोत। तर चला माझ्याबरोबर। कोकण म्हटले की निसर्गाने दिलेले भरभरून वरदान। आता आम्ही पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन हरिहरेश्वर मंदिराकडे चाललेलो आहोत। हरिहरेश्वर येथून 108 किलोमीटर आहे। कोकण रेल्वे साईबाबा शिर्डीपासून हरिहरेश्वर 350 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच मुंबईपासून हरिहरेश्वर 200 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून हरिहरेश्वर 170 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही हरिहरेश्वरला जाताना एका चौफुलीवर थांबून चहा पाणी घेऊन मग पुढे हरिहरेश्वरला निघालो। ही आहे आमचे पाहुणे लक्ष्मण भाऊ कोल्हे यांची तवेरा। ड्रायव्हिंग म्हटले तर खूपच छान। माझ्या मुलीने पण फोटो काढण्याचा आनंद मनसोक्त घेतला। जवळच श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर चौपाटी आहे। हरिहरेश्वरला जाताना आम्हाला रस्त्याने थोडा पाऊस लागला, पण छान वाटले आणि आम्ही पोहोचलो। आम्ही हरिहरेश्वरला पोहोचल्यानंतर आम्हाला ममता मातोश्री येथे घरगुती लॉजची सुविधा झाली। त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन थोडा नाश्ता पाणी केला आणि मग मंदिराकडे दर्शनाला निघालो। काही म्हणा, पण कोकणची संस्कृती एकच नंबर। ममता मातोश्री येथे राहण्याची आणि जेवणाची सुविधा योग्य पद्धतीने होती। माझ्या फॅमिलीने आणि मावशीने नाश्ते पाण्याचा आस्वाद हा मनसोक्त घेतला। आम्हाला रूम पण छान मिळाली, त्यामुळे खूपच छान वाटले। चला आता आपण हरिहरेश्वर मंदिराकडे चाललेलो आहोत। दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वरची ओळख आहे। खूप सुंदर असा हा समुद्र किनारा हरिहरेश्वर येथे आहे। तसेच कोकणात आल्यानंतर आंबा, पोपळीच्या बागा आणि नारळाचे आपल्याला झाडे दिसतात। तर आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत। हा आहे प्रवेशद्वार। इथून आपण हरिहरेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकतो। माझे वडील आणि माझी मुलगी हे पण आवर्जून हे आहे ना आपल्याकडचं जांभा दगड वापरलेला आहे। जांभा दगड हा कोकणामध्ये भेटतो इकडे। आमची पूर्ण फॅमिली ही दर्शनासाठी निघाली आहेत। तसेच हरिहरेश्वर देवस्थानतर्फे भक्तांसाठी येथे ऊन वारा पावसापासून रक्षण व्हावे म्हणून पत्र्याचे शेड करण्यात आलेले आहे। आम्ही येथे आल्यानंतर थोडा पाऊस होता, पण तरी पण आम्ही दमदमाने का व्हायना पण दर्शनासाठी चाललो आहोत। आता येथे आम्ही प्रसाद पाणी घेणार आहोत आणि मग मंदिराकडे जाणार आहोत। आता
आपण तालुका गुहागर जिल्हा रायगड येथील श्री हरिहरेश्वर मंदिराच्या जवळ आलेलो असून माझ्या मागे दिसते ते श्री हरिहरेश्वराचे मंदिर। तर चला आज जाऊन दर्शन घेऊया। श्री देव हरिहरेश्वर मंदिर संस्थान तालुका गुहागर जिल्हा रायगड। मंदिर हे छोटे कौलारू आहे पण खूपच सुंदर आहे। चला आता आपण आज जाऊन दर्शन करूया। मंदिराच्या समोर छान असा सभा मंडप पण करण्यात आलेला आहे। चला दर्शन घेऊया। कोकण म्हटले की निसर्गरम्य समुद्रकिनारा, त्यामध्ये आंबा, काजू, फणस, पोपळीच्या सुंदर सुंदर बागा आणि त्यालगत असलेले श्रीदेव हरिहरेश्वर। अगस्ती मुनीने स्थापलेले ब्रह्मा, विष्णू, शिवपार्वती इत्यादी टेकड्यांनी वसलेले गायत्री आणि सावित्री नदीच्या संगमस्थानी उभारलेले। पुराणामध्ये असा उल्लेख आहे की पांडवांनी या मंदिराला भेट दिलेली आहे। गणपती बाप्पा मोरया। सोमवार असल्यामुळे मंदिरात आम्ही गेलो त्यावेळेस अभिषेक पूजा चालू होती। दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वरची ओळख आहे। मंदिरामध्ये देवतांचे सर्व फोटो हे चारही बाजूंना वरती लावण्यात आलेले आहे आणि ते आकर्षकही दिसतात। माझ्या फॅमिलीने श्री देव हरिहरेश्वराचे दर्शन मनोभावे घेतले। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। आम्ही जेव्हा श्रीदेव हरिहरेश्वर मंदिरात दर्शनाला गेलो त्यावेळेस गर्दी ही खूपच कमी होती, त्यामुळे आमचे दर्शन पण मनोभावे झाले। खूप छान दर्शन झाले। श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर हे सागवानी लाकडामध्ये बांधण्यात आलेले आहे आणि लाकडाला छान अशी कलाकुसर पण करण्यात आलेली आहे। तसेच इथे दगडाला छान आकार देऊन गोल असे स्तंभ काढण्यात आलेले आहे। माझ्या आईने पण हरिहरेश्वराचे दर्शन मनोभावे घेतले। छोटे मंदिर आहे पण खूपच सुंदर आहे। कौलारू आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अशा पद्धतीने आमचे दर्शन झाले। आम्ही दर्शन करून बाहेर आल्यानंतर आम्हाला माकडाचे दर्शन झाले। चला आता श्रीदेव हरिहरेश्वर मंदिराच्या मागे साईडला समुद्रकिनारा आहे, तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत। सुंदर आणि नित्तळ असा समुद्रकिनारा। एक वेळ अशा मंदिराला नक्की भेट द्या। आम्ही गेलो त्यावेळेस भरती ओटी आलेली होती, त्यामुळे कोणालाही परवानगी समुद्रकिनारी नव्हती। भरती ओटी नाही ना, तो पाऊस वातर नाही का, भरती ओटी आलेली ना आता। अशा पद्धतीने आम्ही श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा आणि तेथील निसर्ग हा मनसोक्त पाहिला आणि घराकडे प्रस्थान केले। सो हा हरिहरेश्वर मंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम नमः शिवाय। हरिहरेश्वराचे मंदिर हे ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वतीगिरी असे 4 टेकड्यांच्या सानिध्यात वसलेले आहे। भारतामध्ये श्री देव हरिहरेश्वरला योग्य स्थान आहे। येथे दूरदूरवरून भाविक दर्शनाला येत असतात। रायगड जिल्ह्यातील हे एक प्रमुख देवस्थान म्हणून ओळखले जाते। या मंदिराला तुम्ही पण वेळात वेळ काढून एक वेळ अवश्य भेट द्या आणि हे मंदिर नक्की पहा। लवकरच तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ घेऊन येत आहे। माझे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। हे साग झाडे सगळे साग आहे, साग। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
जास्त प्रमाणात सांगायची